appreciation. We revise the last lecture and its points. So in the last period we have discussed about the meaning of the poem, then some of the poetic devices, and also poets message of the poem. These points we have discussed in the last period. And now page number 95, brainstorming activities, and after that brainstorming activities we are going to discuss the appreciation of the poem. This appreciation is also asked to you in the exam for 8 marks. 8 points are there, and you have to write the appreciation. So simple topic is this. For better understanding appreciation, we must see the brainstorming activities on page number 95. Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. तर कवितेतला कवी आनंदी आहे, कवी हॅपी आहे, अशा काही लाईन्स आहेत त्या कवितेतल्या, त्या लाईन लिहून काढा म्हणले तर उदाहरणार्थ पेज नंबर 95 वरती हेल्दी फ्री वर्ल्ड सेकंड नंबर लाईन, किंवा फर्स्ट लाईन आहे फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. ओपन रोड म्हणजे द जर्नी ऑफ लाईफ किंवा फ्रीडम ही लाईन सांगते. 2 नंबर हेल्दी अँड फ्री वर्ल्ड बिफोर लाईन, किंवा अजून फ्री आहे ती थर्ड लाईन सुद्धा सांगते द लॉंग रॉंग पाथ बिफोर मी लीडिंग वेअर आय चूज, स्वातंत्र्यपूर्ण. किंवा त्यानंतरची लाईन आहे हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून आय माय सेल्फ विथ गुड फॉर्च्यून. म्हणजे कवी फ्री अशा 2-3 लाईन लिहून टाकले बस. आता सेकंड पॉइंट बघा. बाय ओल्ड डिलिशियस बर्डन द पोएट मीन्स, कवीला या ओल्ड बर्डन्स हा शब्द वापरला आहे. ओल्ड बर्डन्स आणि डेलिशियस म्हणले म्हणजे इथं पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच सुद्धा होतोय. तर याचा मीनिंग काय म्हणलंय इथे, तर फर्स्ट दिलंय लगेज, दुसरं फूड ही कॅरेज, तिसरं स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, आणि लास्ट स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. तर यातलं स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट हे सूट होऊ शकतं. किंवा ओल्ड बर्डन्स म्हणजे द फूड ही कॅरीज असं नाही, द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स. सी नंबर सुद्धा सुटेबल होऊ शकतो. तर थर्ड बघा ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये द पोएट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल द इनहॅबिटेशन्स. द पोएट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहॅबिटेशन्स म्हणजेच कवी हा असा व्यक्ती आहे की सगळ्या बर्डन पासून, टेन्शन पासून मुक्त आहे असं. तर पुढे काय म्हणतात डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. स्वातंत्र्य नावाची गोष्ट कशी या कवितेत व्यक्त केली आहे. तर इथं आय वापरलेलं आहे म्हणजे सेल्फ सगळं आहे, फ्रीडम आहे. दुसरं फ्रीडमचा अर्थ असा की कवी ओपन रोड म्हणजेच फ्रीडम ते तिथं व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर नो रिस्ट्रिक्शन्स नो बॉन्डेज इन द पोएम. The poem is not filling with the rhyme scheme or rhyming words or proper its rules and regulation. It's a dramatic monologue. एक ट्रॅव्हल प्रवास आणि प्रवास वर्णन ड्रामॅटिक ट्रॅव्हलॉग हा या कवितेचं वैशिष्ट्य आहे. मुक्तछंद पद्धतीने लिहिलेली कविता आहे. नेक्स्ट पेज बघा पेज नंबर 96. Following are the activities of the poet related to his journey on the road. Divide them into 2 parts as activities the poet will practice and the activities he will not practice. म्हणजे कवीला कोणत्या गोष्टी त्यानं त्याच्या जीवनामध्ये, जीवन प्रवासामध्ये त्याने त्यांचा वापर केला आणि कोणत्या गोष्टी कवीनं या त्यांच्या जीवनामध्ये वापरल्या नाहीत अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर या गोष्टी बघा म्हणजे एका बाजूला तुम्ही ऍक्टिव्हिटी
हा पण नॉट प्रॅक्टिस मध्ये येतो. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून नॉट प्रॅक्टिस मध्ये ते फॉर्च्यूनवर अवलंबून. फॉर्च्यून म्हणजे फेट किंवा डेस्टिनी किंवा नशीब, नशिबावर नाही, स्वतःच्या सेल्फ कष्टावर. तर नॉट प्रॅक्टिस मध्येच हा पण पॉईंट आहे. कॅरिंग द फॉन्ड ऑफ मेमरीज म्हणजे आवडत्या आठवणी अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. तर हा ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे लोकांवर प्रभाव पडणारा आहे. तर प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस मध्ये ते येते. त्यानंतर जी स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. प्रॅक्टिस त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस मध्ये. आणि लास्ट रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ ऍक्टिव्हिटीज इन प्रॅक्टिस मध्ये येते. आता सेकंड बघा त्यातला, राईट डाऊन पेज नंबर 96 वरती. राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट इन एक्झिबिट्स थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. पुन्हा एकदा बघा, राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू द फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू बघा. henceforth I ask for no good fortune, I myself am good fortune. सेल्फ कॉन्फिडन्स. यातनं काय होतंय की स्वतःचा आत्मविश्वास दिसतोय. तर अशा काही लाईन्स बघा म्हणलंय त्यांनी. henceforth I will for no more postpone, no more need nothing. तर ह्या लाईन मधून काय त्याला पुढे सांगायचं, जसं सेल्फ कॉन्फिडन्स सांगितलं पहिल्या तसा आय विल फॉर नो मोर पोस्टपोन टू नो मोर नीड नथिंग. तर यात लाईन मधनं जसं सेल्फ कॉन्फिडन्स सांगितलं तसं यातनं या लाईन मधनं सुद्धा तर विल फॉरचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय काय, कुरबुर करणं, तक्रार, कंप्लेंट करणं. तर यात कवीला नो कंप्लेनिंग हे सांगायचं. त्यानंतर थर्ड सी आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. तर कॉन्स्टलेशन म्हणजे शुभग्रह, नशीब, फेट. तर हार्डवर्क हे कवीला या लाईन मधून सांगायचंय. आणि ते हार्डवर्क अँड इट्स व्हॅल्यू. त्यानंतर आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. तर ही जी लाईन आहे इकडं लास्ट बट सेकंड. तर आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम म्हणजे रिस्पेक्ट टू द एल्डर्स हे या लाईन मधून सांगितले. आणि लास्ट आय एम फिल्ड विथ देम, आय फील देम इन रिटर्न. तर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, सहकार्य आहेत किंवा ज्यांनी आपल्यावर जीव प्रेम लावला अशा लोकांना विसरायचं नाही, हे एक या लाईन मधून सांगितले. असे हे शब्द आहेत. आता थर्ड बघा, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग अबाव लाईन. द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच एज healthy in this poem. Make a list and classify them as. For the world, जगासाठीचे काय शब्द आहेत ते. For himself, स्वतःसाठीचे काय वाक्य आहेत ते. For the road, आणि रोड साठी काय आहेत वाक्य ते. असे ते वाक्य त्याला याच्यामध्ये आणायचे. तर अशा प्रकारे द पोएम इथं व्यक्त केलेले. आता या सगळ्याचा आधार घेऊन म्हणजे सगळे आतापर्यंतचे 5 लेक्चर झाले. आजचं हे 6th लेक्चर आहे ऑन द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर हे लास्ट लेक्चर आहे या पोएमवरचा 6th. तर यामध्ये हे सगळ्याचा अभ्यास करून ऍप्रिशिएशन मध्ये कविताचा सार सगळा येतो. तर ऍप्रिशिएशन मध्ये हे पॉइंट आपण लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ आता टायटल अँड हे पॉइंट्स तुम्हाला परीक्षेला दिलेले नसतात. राईट अ पोएटिक ऍप्रिशिएशन एवढंच म्हटलेलं असतं. पण ऍप्रिशिएशन मध्ये हे पॉइंट्स तुम्ही कोणत्याही कवितेला हेच पॉइंट लक्षात ठेवायचे. मग उदाहरणार्थ तुमच्या पेज नंबर 97 वर दिले बघा, अबाउट द पोएम ऑब्लिक पोएट अँड टायटल. मी दिले इथे तुम्हाला टायटल अँड पोएट शॉर्ट मध्ये. तर काय टायटल ऑफ द पोएम लिहायचं सुरुवातीला मोठ्या अक्षरात, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अँड पोएट म्हणले. आता पोएट कोण आहे कवितेचा पोएट? तर वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन. म्हणजे तुम्हाला
थीम सांगण्यापूर्वी इथं पोएटिक हिस्ट्री सांगा. काय पोएटिक हिस्ट्री आता तुम्हाला पेज नंबर 94 वरती तिथं आहेच की वॉल्टर विटमन वॉज अन अमेरिकन पोएट. काय थीमच्या सुरुवातीला इथं वॉल्टर विटमन समरी थीम कवितेची सेंट्रल आयडिया सांगण्यापूर्वी द पोएट वॉल्टर विटमन वॉज अन अमेरिकन पोएट एसिस्ट अँड जर्नलिस्ट. हे पेज नंबर 94 वरती ती पोएटिक हिस्ट्री किंवा पोएट्स बॅकग्राऊंड दिलेलं असते. त्यातून Whitman is among the most influential poet in the American canon, often called the father of free-verse poem. Grew up in hunting family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, हे आलं पाहिजे तुमच्या त्याच्यामध्ये. And the present poem, Song of the Open Road, taken from his famous work, Leaves of Grass. And मग समरी वगैरे पोएमची इथं खाली सांगत चालायचं. आता समरी सुद्धा तिथं सेंट्रल आयडिया इथं दिलेल्या बघा तुमच्या त्या 94 वरती त्या अप्रिशिएशन मध्ये. द सॉंग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास, मी आता म्हणलेलं की टेकन फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास फेमस वर्क इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. It gives us poets realization that among the journey of life one will face the test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. हा शब्द महत्त्वाचा आहे बघा. Road signifies mobility. तर मोबिलिटी म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, गतिशीलता. तर रोड हे कशाचं चिन्ह आहे? नॉट टू स्टॉप, गो फॉरवर्ड. रोड काय म्हणतोय? नॉट टू स्टॉप, गो फॉरवर्ड. आणि मग ती मोबिलिटी म्हणजे त्याला म्हणतोय वन कॅन टेक द रोड ॲज द पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. अजून एक रोड काय सांगतोय? रोड मीन्स अ जर्नी ऑफ लाईफ. रोड मीन्स फ्रीडम. रोड मीन्स मोबिलिटी. हे तुमच्याकडून आलं पाहिजे अप्रिशिएशन मध्ये. वन कॅन टेक द रोड ॲज द पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long. एखादा व्यक्ती एका जागेवरती थांबतो म्हणजे त्याची प्रगती थांबली, प्रोग्रेस स्टॉप झाली, तर थांबला नाही पाहिजे. नॉट टू स्टे इन वन प्लेस, गो फॉरवर्ड. फॉर प्रोग्रेस गो फॉरवर्ड, हे कवीला इथनं सुचवायचंय. आणि लास्टली, ऑल्दो ही हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. आदरातिथ्य जरी बरोबर असलं तरी अडकून बसायचं नाही एखाद्या गोष्टीत. प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत पुढे जायचंय. कारण लाईफ इज फुल विथ प्रॉब्लेम अँड इट इज द ड्युटी ऑफ ऑल ह्युमन बिईंग टू ओव्हरकम द प्रॉब्लेम. हे कवीला यातनं सांगायचं. तर आता आपण थीम ऑफ द पोएम पण बघितली. आता पोएटिक डिव्हायसेस. तर पोएटिक डिव्हायसेस जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले, ते या सरळ म्हणायचं. आणि मग कोणते कोणते मी सांगितले तुम्हाला मेजर यातले फिगर ऑफ स्पीच. तर पॅराडॉक्स, एक्झाम्पल द्यायला घेतले तर कोणतं एक्झाम्पल आहे पॅराडॉक्सचं? ओल्ड, ती लाईन बघा, ओल्ड डेलिशियस बर्डन्स. तर डेलिशियस म्हणले, बर्डन्स म्हणले, तर पॅराडॉक्स डबल डॉट अपोजिट आयडियाज दो ट्रू. अजून फिगर त्यानंतरचा फिगर ऑफ स्पीच आहे तिथं तुम्हाला ट्रान्सफर्ड इपिथेट. आता ट्रान्सफर्ड इपिथेटचं फिगर ऑफ स्पीच काय माहिती सांगितलं तुम्हाला? ट्रान्सफर्ड इपिथेट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच an epithet, that means an adjective, is transferred from its proper position to another position. विशेषणाचं स्थलांतर मायग्रेशन केलं जातं
त्याच्या ठराविक ठिकाणावर न करता दुसरीकडेच केलं जातं तेव्हा फिगर ऑफ स्पीच असतो ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर्ड म्हणजे स्थलांतर, मायग्रेशन, आणि एपिथेट मीन्स ऍडजेक्टिव्ह, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषणाचं स्थलांतर त्याच्या ठराविक ठिकाणावर न करता दुसरीकडेच ते स्थलांतर केलं जातं तेव्हा. उदाहरणार्थ लाईन बघा 94 वरती, डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररी क्युरल्स अँड क्रिटिसिझम. तर क्युरलस म्हणजे चिडखोर, तर हा ऍडजेक्टिव्ह क्रिटिसिझमवर कवीनं ट्रान्सफर केलाय. खरं तर चिडखोर कोण असतो? पर्सन, व्यक्ती. व्यक्तीवर न करता क्रिटिसिझम असं केलेलं. तर उत्तर त्याचं काय होईल मग? ट्रान्सफर्ड एपिथेट. अँड एपिथेट क्युरलस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स प्रॉपर पोझिशन टू or person to other object असं. आता अजून फिगर ऑफ स्पीच यातला कुठला आहे? तर रिपिटिशन एक आहे बघा. रिपिटिशन, तर रिपिटिशन सारखं बघा तिथे हेन्स फोर्थ आय सगळीकडे रिपीट केले. पर्सनल प्रोनाउन वापरण्याचा हेतू, आय वापरण्याचा हेतू काय? की कॉन्फिडंट, तो स्वतः एखादा व्यक्ती सेल्फ कॉन्फिडन्स असेल तेव्हा आय, किंवा इंडिपेंडंट, फ्रीडम, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. तर हे झालं पोएटिक डिव्हाइसेस. त्यानंतर इथं असतं खरं तर राईम स्कीम किंवा रायमिंग वर्ड्स. तर ह्या कवितेला राईम स्कीम किंवा रायमिंग वर्ड्स नाही. ही पोएम जे आहे फ्रीडम मधले असल्यामुळे नो राईम स्कीम रायमिंग वर्ड्स म्हणलं की फ्रीडम राहत नाही. तर या कवितेत ह्याचा अर्थच आहे की टोटली फ्रीडम आहे या कवितेमध्ये, आणि म्हणूनच पोएम रिटन इन अ फ्री वर्ड्स पोएम. फ्री वर्ड्स पोएम की ज्या पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम नसते. वॉट एव्हर मे बी दॅट वी लाईक ॲज पर आवर इमॅजिनेशन, पोएट राईट्स इट. इट्स अ ट्रॅव्हलॉग, इट्स अ नॅरेटिव्ह ट्रॅव्हलॉग. म्हणून रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम नसत त्या पोएमला फ्री वर्ड्स पोएम म्हणतात. तिला रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम नाहीत म्हणून हे पोएम नो बॉन्डेज, नो लिमिटेशन्स. धिस पोएम इज कॉल्ड एज फ्री वर्ड्स पोएम. सेल्फ ओपिनियन. आता तुम्ही शेवटी ऍप्रिशिएशन मध्ये स्वतःचं मत ह्या कवितेविषयी काय आहे ते सांगायचं. तर सांगा सेल्फ ओपिनियन मध्ये नेहमीच्या कुठल्याही कवितेमध्ये. सिंपल पोएम, सिंपल लाईन्स, simple meanings. The poem is very simple, simple meaning. Narrative poem, story type poem. It's a monologue. Monologue याचा अर्थ खाली आपण येणारच आहे मोनोलॉग मध्ये. तर सेल्फ स्वतःचं मत या कवितेविषयी. तर the poet Walt Whitman focused on. This is a very simple poem. It's a words, it's a language, it's a poetic language style is very simple, better to understanding. Narrative poem, free verse poem, no limitations or bondages. That is, and poem focuses on. Poet focuses on the road means a metaphor. So this is a metaphoric poem. And road means the journey of life. Road means freedom. Road means mobility. So poet focused on the mobility, journey of life, freedom through this poem. आणि लास्ट मोनोलॉग. मोनो मीन्स सिंगल. तर मोनोलॉग एकच व्यक्ती बोलतोय, कवी स्वतः सिंगल व्यक्ती बोलतोय, त्याच्या स्वतःचे पर्सनल विचार यातनं व्यक्त करतोय तो. मोनोलॉग मीन्स ट्रॅव्हलॉग, प्रवास वर्णन, किंवा रोड, जर्नी, फ्रीडम याविषयी स्वतःचं सेल्फ ओपिनियन ते कवीने यातनं फोकस केलेलं आहे. आणि कवीला ओव्हरकम द प्रॉब्लेम्स हे इथं सुचवायचं. लास्टली मेसेज फ्रॉम द पोएम. द मेसेज फ्रॉम द पोएम इज बी फ्री फ्रॉम एनी टेन्शन. You must, all of you must remember that life is full with problems, but it is the duty of our human being to overcome on the problem. So indirect message through the poem is to overcome the problem. Be free and frank.
the journey of life means the road, or road means journey of life, freedom and mobility. These are the special features of the poem. Through this poem, poet wants to message us, suggest us, poet want to suggest us to be free and be frank. Don't take any tension. Our life is not made for staying in one place, but our life is made for go forward and related to the progress, mobility, freedom and journey of life must be continued, not to stay on one place, because the message also poet want to suggest not argue against the pair staying in one place for too long, although his hospitality to be true. तर या कवितेतून कवीला हा संदेश द्यायचा आहे की जागेवर एका थांबायला नाही, पुढे जाताना प्रॉब्लेम येतील, ओव्हरकम करा. आणि अजून हे करत असताना जर्नी ऑफ लाईफ आहे, त्याच्यात स्ट्रगल असणारच आहे. ते स्ट्रगल्स प्रॉब्लेम्स ओव्हरकम करून पुढे जा. आणि रोड हे मेटाफोरिक वर्ड आहे, रूपकात्मक शब्द आहे. तर या रोडमधून त्यांना जर्नी ऑफ लाईफ, फ्रीडम, मोबिलिटी हे सुचवायचे. तर अशा पद्धतीने आपण ही पोएम विथ ऑल अँगल कंप्लीट केलेले आहे. पेज नंबर तुम्हाला 97 वरती हे पॉइंट्स दिलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा मी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तेव्हा अबाउट द पोएम म्हणजेच पोएम विषयी नाव, पोएट नाव वॉल्ट व्हिटमन, सॉन्ग ऑफ द ओपन रोड पोएम टायटल मोठ्या अक्षरात पोएट वॉल्ट व्हिटमन. त्यानंतर थीम दिलेली, थीम स्टोरी, थीम म्हणा, स्टोरी म्हणा किंवा सेंट्रल आयडिया म्हणा. पोएटिक स्टाईल मी आता सांगितलं, पोएटिक स्टाईल म्हणजेच फ्री वर्स पोएम आहे. फ्रीडम, मोबिलिटी, जर्नी ऑफ लाईफ असं ट्रॅव्हलॉग. त्यानंतर पुढचं पॉइंट बघा पेज नंबर 98 वर, लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोएम. बघा मी दिले पोएटिक डिव्हाइसेस. लँग्वेज, सिंपल लँग्वेज. स्पेशल फीचर्स, आता काय कवितेचे फीचर तर सेल्फ ओपिनियन किंवा फ्री वर्स पोएम आहे. रूल्स रेग्युलेशन किंवा टर्म कंडिशन्स नाही, फ्री स्टाईल न कविता लिहिलेली आहे, नॅरेटिव्ह मोनोलॉग म्हणून. आणि मेसेज, व्हॅल्यू, मॉरल इन द पोएम दिलं इथे मेसेज. त्यानंतर युअर ओपिनियन अबाउट द पोएम, ओपिनियन, सेल्फ ओपिनियन म्हणजे तुमचं मत काय या कवितेविषयी. असे पॉइंट 7 पेज नंबर 97 आणि 98 वरती हे पॉइंट्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण पोएम विथ ऑल अँगल वी हॅव कंप्लीटेड. नाउ वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.